नमस्कार. सुरुवात झाली का? थांब इथे एकदा. नमस्कार. तराणे जयाची असे जन्मभूमी, श्री दत्त उपासना नित्यनेमी, गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली, नमस्कार नानास माझातील काय. अशा पद्धतीने नाना महाराजांच्या संपूर्ण भक्तांमध्ये एका संक्षिप्त अशा श्लोकामध्ये नानांचं वर्णन करण्यात येतं. आज जी मंडळी या ठिकाणी श्रोतृवर्ग म्हणून उपस्थित असतील त्यापैकी बऱ्याच लोकांनी कदाचित नाना महाराज तराणेकर यांचं नाव ऐकलं असेल. काही लोकांना प्रवचनाच्या निमित्ताने नाना महाराजांविषयी काहीतरी श्रवण करण्याची इच्छा असेल, कारण हा संत समागमाचा एक प्रकारचा वाघयज्ञ जो सुरू आहे त्यानिमित्ताने आज आपण परमपूज्य नाना महाराज तराणेकर, एक जे संत सत्पुरुष विशेषतः मध्य प्रदेशातले माळवा प्रांतातले होऊन गेले, त्यांच्याविषयी आपण आज चिंतन करणार आहोत. म्हणून काही लोकांना त्यांचं चरित्र वगैरे माहिती ऐकण्याची उत्सुकता असेल. म्हणून मी आज त्यानिमित्ताने परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांच्याविषयी काही ठराविक जो विशिष्ट आपला कालावधी आहे त्या कालावधीत आपल्यासमोर काही माझे विचार व्यक्त करणार आहे. साधारणपणे आजपेक्षा 45 वर्ष आधी महाराष्ट्रातल्या दत्त संप्रदाय विशिष्ट असा जो एक याला एक आगळा वेगळा आद्य ग्रंथ असा म्हणावा किंवा दत्त संप्रदाय विषयक एन्सायक्लोपीडिया म्हणजे दत्तात्रेय ज्ञानकोश हा जो प्रकाशित झाला आहे त्याला डॉक्टर जोशी, प्रणव जोशी हे त्याचे संपादक आहेत. या ग्रंथामध्ये 11व्या शतकापासून म्हणजे थेट गोरक्षनाथांपासून तर बरोबर 20व्या शतकापर्यंत म्हणजे मागल्या शतकापर्यंत इसवी सन 1998 ते 2000पर्यंत अशा पद्धतीने संतांची वर्णनं त्यात आलेली आहे. मग त्यात गोरक्षनाथांचं आहे, ज्ञानेश्वर माऊलीचं एक प्रकारे वर्णन केलं आहे, पण मुख्य म्हणजे एकनाथ महाराजांचं आहे, जनार्दन स्वामींचं आहे. आणि त्यानंतर ही जी सगळी संत मंडळींची परंपरा आहे त्याच ग्रंथात नृसिंह सरस्वतींचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं वर्णन आहे. म्हणजे ही सगळ्यांना परिचित असणारी ही मंडळी आहे किंवा हे सगळे संत आहेत. याच्यातमध्ये विशेष म्हणजे त्यात गजानन महाराजांचंही वर्णन आहे, साईबाबांचंही वर्णन आहे, अक्कलकोट स्वामींचंही वर्णन आहे, माणिकप्रभूंचं वर्णन आहे. आणि अशी ही जी संत परंपरा त्यात वर्णन केलेली आहे थेट परंपरेने प्राचीन काळपासून म्हणजे 11व्या शतकापासून, त्याच्या आधीच्या भागात तर थेट पुराणातले वगैरे वर्णन आहे. पण त्या गोरक्षनाथांपासून वेगवेगळे जे दत्त संप्रदाय विशिष्ट काही ज्या शाखा आपण ज्याला म्हणू, काही विशिष्ट उपासना संप्रदाय आहे, उपासक, त्याच्यामध्ये मग महानुभाव संप्रदाय आहे चक्रधर स्वामींचा, मग आनंद संप्रदाय आहे तुकाराम महाराजांचा वगैरे, अशी जी काही आहेत त्यात नाथ संप्रदाय आहे. तर याच्यामध्ये गुरुचरित्र संप्रदायाविषयी एक विशिष्ट परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्याविषयी त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आपण म्हणाल की नाना महाराजांचा विषय आणि हे सगळे सांगण्याचं कारण काय, तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ज्यांना काही भागामध्ये विशेषतः महाराष्ट्रात आणि त्यांच्यावरती संशोधन करणाऱ्या संपूर्ण देशामधल्या
विविध प्रांतातले जे लोक आहेत त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करणारे आहे, त्यांच्या मनात अशी श्रद्धा आहे की वासुदेवानंद सरस्वती हे जणू प्रत्यक्ष दत्तावतार आहे. ती तृतीय दत्तावतार म्हणा, पाचवे म्हणा, पण दत्तावतार आहे असं त्यांच्याविषयी म्हटलं जातं. आणि नाना महाराजांविषयी या ग्रंथामध्ये एक पूर्ण पान आपण म्हणावं असं या संत मंडळींच्या परंपरेमध्ये नाना महाराजांचं सुद्धा याच्यामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने चरित्राचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे विशेष सांगायचं ते काय की ही सगळी जी दत्त संप्रदाय परंपरा आहे, विशेषतः गुरुचरित्र प्रणीत किंवा अगदी नाथ संप्रदाय वगैरे, ह्या ज्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांची याच्यात विशेषतः जी वर्णनं आहे त्याच्यामध्ये अपवाद म्हणून गेल्या शतकात झालेला किंवा त्याच्याही आधीच्या काळातला म्हणजे गेल्या 200 वर्षात जर एखाद्या कुठल्या तरी संताचं वर्णन असेल जो बृहन महाराष्ट्रातला आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, पण या संत परंपरेमध्ये अतिशय आदराचं स्थान ज्यांनी प्राप्त केलेलं आहे ते एकमेव नाव म्हणजे नाना महाराज तराणेकर इंदूर हे त्यातलं विशेष आहे. तर या अभिनव अशा दत्तात्रेय ज्ञानकोशामध्ये नाना महाराजांचं नाव हे विशेष प्रामुख्याने याकरता आपल्या लक्षात राहतं की बृहन महाराष्ट्रातले हे एकमेव असे संत आहे जे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे जितके मध्य प्रदेश आणि हिंदी भाषेत भागामध्ये लोक त्यांना ओळखतात. पण मग असे हे जे संत आहे यांच्याविषयी आगळी वेगळी माहिती ते काय, कारण आज तुम्ही जर का इंटरनेटवरती गुगलवरती नाना महाराज तराणेकर असं जर लिहिलं तर माझा अंदाज आहे की मी पूर्ण मोजले नाही पण 20-22 तरी अशी संकेतस्थळं असतील ज्यात तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने नाना महाराज तराणेकरांविषयी माहिती कळते. अगदी व्हॉट्सअप ग्रुपसारखे आजच्या आमच्या काळातली जी मंडळी सहज पाहत असतात त्यात 20 ते 22 ग्रुप मला स्वतःला माहिती आहे. नाना महाराजांविषयी साधारणपणे पहिला जो काही ग्रंथ प्रकाशित झाला मार्तंड महिमा हा 1970-71 झाला, म्हणजे आजपेक्षा 50 वर्षापूर्वी. आणि दीपलक्ष्मी हे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध मासिक, या मासिकाने नाना महाराजांच्या 75वीला एक विशेषांक काढला, नाना महाराज तराणेकर विशेषांक. हा महाराष्ट्रातला महाराष्ट्राबाहेरच्या एखाद्या संताचा काढलेला पहिला विशेषांक दीपलक्ष्मीचा 1970-71. त्यानंतर आजपर्यंत जर पाहिलं तर नाना महाराजांविषयी आपल्याला किमान 100च्या वर तरी ग्रंथ, मासिक, विशेषांक याबद्दल भरपूर त्यांना माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणून मी सहज म्हटलं की एखाद्याला जर माहिती हवी असेल तर या सगळ्या वेगवेगळ्या साहित्य विषयातनं आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळू शकते. पण काही महत्त्वाची सूत्र अशी म्हणून मी आज मुद्दाम नाना महाराजांविषयी आपल्याला सांगणार आहे. पहिलं सूत्र म्हणजे काय तर नाना महाराजांविषयी ते गेल्यानंतर एका वर्तमानपत्रामध्ये एका लेखकाने लिहिताना असं सांगितलं की गेल्या शतकातला म्हणजे 20व्या शतकातली सगळी दशकं पाहिलेला एक संत. का? कारण नाना महाराजांचा जन्म झाला आहे 1896 1896 जन्म आणि 1993 एप्रिलमध्ये देहावसान. फक्त 2 वर्ष राहिली होती शताब्दीला. त्यामुळे पहिल्या दशकापासून शेवटल्या 1990च्या नंतरच्या दशकातली सुद्धा काही वर्ष त्यांनी पाहिली. विशेष म्हणजे या संपूर्ण दशकामध्ये साधारणपणे त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षीपर्यंत म्हणजे पहिल्या दशकामध्ये त्यांना प्रत्यक्ष वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचा अनुग्रह झाला. आणि तेव्हापासून त्यांनी जे काही आपल्या सद्गुरूंचं कार्य करायला सुरुवात केली ते टेंबेस्वामी महाराजांनी देहत्याग केला 1914 पण तेव्हापासून नाना महाराजांनी जे आपल्या सद्गुरूंचं म्हणजे टेंबेस्वामी महाराजांचं उर्वरित राहिलेलं जे कार्य आहे कारण उत्तर भागात मध्य प्रदेशामध्ये थेट कानपूरपर्यंत ब्रह्मावर्तापर्यंत टेंबेस्वामी महाराज सर्वत्र संचारी होते.
त्यांनी पायी सगळ्या दूर त्यांनी प्रदक्षिणा केल्या. नर्मदा प्रदक्षिणा तर केली, कारण त्या ठिकाणीच त्यांनी देह ठेवला. पण संपूर्ण भारतभर ते पायी हिंडले आणि दत्त संप्रदायाविषयी साहित्य रचना केली आणि ग्रंथांचा प्रचार केला दत्त संप्रदायाचा. पण ते आपल्या सद्गुरूंचं कार्य म्हणजे त्यांचा ग्रंथांचा प्रचार करणं आणि त्यांचं राहिलेलं कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं, हे नाना महाराजांनी हयात म्हणजे गुरुमंत्र प्राप्त झाल्यापासून वयाच्या 8व्या वर्षापासून तब्बल 90 वर्ष, म्हणजे ते जेव्हा त्यांनी देहत्याग केला वयाच्या 58 वर्षी, तोपर्यंत अखंडपणे त्यांचं सुरू होतं. आणि शेवटल्या दिवशीसुद्धा 1993 जेव्हा त्यांनी देहत्याग केला वयाच्या 98व्या वर्षी, त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा त्यांनी जे काही प्रबोधन केलं, गुरुमंत्र दिले, ते आपल्या सद्गुरूंनी सांगितलेला जो मार्ग आहे, त्रिपदीचा मार्ग असो, सप्तशती गुरुचरित्र पारायणाची पद्धत असो, ग्रंथ असो, याचं सगळ्याचं ते विवेचन शिष्यानं करत होते. असा गेल्या शतकातला सगळी दशकं पाहिलेला एक आगळा वेगळा संत, ज्यांचं एकमेव नाव दत्तात्रेय ज्ञानकोशामध्ये दिसून येतं, असे आगळेवेगळे संत म्हणजे नाना महाराज तराणेकर. आता तराणे हे जे गाव आहे किंवा तराणेकर हे आडनाव आहे, याच्याविषयी जर कोणाला सांगायचं असलं किंवा उत्सुकता असेल तर एक गोष्ट महत्त्वाची अशी की तराणा हे जे गाव आहे हे उज्जैनपासून 30 किलोमीटर आहे आणि इंदोरपासून साधारण 90 किलोमीटरवरती असणारे एक लहानसे खेडेगाव आहे. आज तालुकाची जागा आहे ती, आज तालुका प्लेस ज्याला म्हणतो असं तालुक्याचं गाव आहे. पण ज्या काळामध्ये तिथे नाना महाराज राहिले, नाना महाराजांचा जन्म झाला, त्या काळामध्ये एक लहानसं खेडं जसं असावं तसं ते उज्जैनपासून 30 किलोमीटरवरती होतं. मग हे तराणेकर आडनाव कसं काय पडलं तर नानांचे पूर्वज, जे मूळ पूर्वज जे तराणा गावामध्ये आले, कुठून तरी महाराष्ट्रातून आले, कारण त्यांचा जो पूर्वी इतिहास आहे त्यात असं आहे की नानांचे पूर्वज हे मराठवाडा आणि खानदेशच्या सीमारेषेवर असणाऱ्या फुलंब्री जो तालुका आहे, या फुलंब्री तालुक्यामध्ये घाटनांद्रा म्हणून एक गाव आहे, तिथे वाघबडोत अशा एका वस्तीच्या ठिकाणून ही मंडळी इकडे आली. आणि साधारणपणे अहिल्याबाईंच्या बरोबर अहिल्याबाईंनी सांगितल्यामुळे काही महाराष्ट्रातून जी विद्वान लोक आणि काही ब्राह्मण मंडळी आली, त्यात इसवी सन 1770 नानांचे जे पूर्वज महाराष्ट्रातून इकडे मध्य प्रदेशात आले, होळकर संस्थानात आले आणि तिथून ते तराणा या गावामध्ये येऊन त्यांनी आपला निवास केला. पुढे 1770 नंतर ही जी मंडळी, जोशी मंडळी किंवा वाघबडोदचे जोशी म्हणून वाघे आडनाव लावणारी काही मंडळी, ही जेव्हा तराण्याला स्थायिक झाली, त्यात नाना महाराजांच्या वडिलांनी त्या भागामध्ये जसं त्यांना शासनाकडून त्या काळच्या होळकर दरबाराकडून धर्माधिकारी पद प्राप्त झालं, तसं त्यांचं विठ्ठल मंदिर असल्यामुळे ते विठ्ठल मूर्तीची सुद्धा पुजारी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध होते. पण नानामांच्या वडिलांनी त्या भागात वेद पाठशाळा चालू केली आणि हळूहळू त्यांचं नाव इतकं झालं नानामांच्या वडिलांचं की थेट काशीपर्यंत ही वाघे शास्त्री, जोशी शास्त्री अशी त्यांचं नाव आहे त्या काळामध्ये. आणि वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी जेव्हा उज्जैनला येऊन, उज्जैनला जे एक दत्त मंदिर आहे क्षिप्रेच्या काठावर, तिथे संन्यास घेतला, त्यानंतर ते तराण्याला आले, कारण जवळच गाव आहे 30 किलोमीटरवरती आणि एक विद्वान ब्राह्मण तिथे राहतो आहे. त्यांनी वेद पाठशाळा चालवली आहे आणि अशा एखाद्या व्यक्तीचा परिचय व्हावा आणि त्यांचा कुठेतरी संपर्क वाढावा म्हणून टेंबेस्वामी महाराज जसे तराण्याला आले, तसे नाना महाराजांचे जे वडील होते शंकर शास्त्री, यांनासुद्धा अत्यंत आदर होता आणि त्यांनी टेंबेस्वामी महाराजांकडे गुरुमंत्र घेतला. आणि याचं फलित म्हणजे काय तर स्वतः टेंबेस्वामी महाराजांनी आज्ञा दिल्यावरून त्यांनी म्हणजे नाना महाराजांच्या वडिलांनी तराण्याला दत्त मंदिर उभारलं. त्या दत्तमूर्तीची स्थापना स्वतः टेंबेस्वामी महाराजांनी केली आणि मग त्या दत्त मंदिराची स्थापना झाल्यानंतर
1896 नाना महाराजांचा जन्म झाला. म्हणजे काही मंडळींना असं वाटतं की प्राचीन परंपरा जी काही असेल गुरु शिष्यांची, तर टेंबे स्वामी महाराजांच्या परंपरेत सगळ्यात आधी ज्याला वरिष्ठ असं म्हणतात असे शिष्य कोण, तर नाना महाराज तर्णेकर या अर्थाने. कारण स्वामी महाराजांनी दंड घेतला आणि त्यानंतर लगेच जेव्हा ते तिथे आले तराण्याला 93मध्ये, त्यात नाना महाराजांच्या वडिलांनी घेतला आणि त्यानंतर 3-4 वेळेस तराण्याला आल्यानंतर मग 1896मध्ये जन्म ज्यांचा झाला आहे अशा नाना महाराजांनी साधारणपणे 1906मध्ये नाना महाराजांना टेंबे स्वामी महाराजांचा अनुग्रह झाला. म्हणजे 1906मध्ये आजपेक्षा जवळजवळ आपण असं म्हणावं की 114 वर्षापूर्वी टेंबे स्वामी महाराजांचा गुरुमंत्र नानांनी घेतला आणि त्यानंतर जणू काही आपल्याला आपल्या सद्गुरूची इच्छापूर्ती करायची म्हणून नाना महाराजांनी दत्त संप्रदायाच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं. पण फक्त गुरुमंत्र झाला म्हणून नव्हे, तर त्यानंतर नानांच्या चरित्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की नानांचे वडील हे जसे धर्माधिकारी होते, उत्तम घनपाठी वैदिक होते, याज्ञिक होते, ते संपूर्ण वैदिकीचं शिक्षण, याज्ञिकीचं शिक्षण हे नाना महाराजांनी घेतलं आणि त्या काळात स्वतः वेद पाठशाळेचे आचार्य म्हणून वडिलांच्या नंतर नानांनी त्या भागामध्ये आपलं वर्चस्व कायम केलं. मी स्वतः साधारण 30-40 वर्षापूर्वी जेव्हा उज्जैन वगैरे भागात महाकाळेश्वर भागामध्ये लोकांशी चर्चा करत असे, तेव्हा त्या काळामध्ये 70-80 वर्षाची असणारी काही हिंदी लोक मला असं सांगायचे की त्यांनी नाना महाराज तराणेकरांजवळ कर्मकांडाचं, वैदिक कर्मपद्धती, यज्ञ याचं अध्ययन केलेलं आहे. तर अशी नाना महाराजांची त्या काळात वैदिक म्हणून सुद्धा एक ख्याती होती. एकीकडे वैदिक, उत्तमपैकी वैदिक म्हणून ख्याती, काशीला जाऊन त्यांनी काही पदव्या मिळवल्या म्हणून पंडित असं सुद्धा त्यांना काही वेळेस शास्त्रीय अशी पदवी त्यांच्या नावापुढे होती. पण एक आगळी वेगळी अशी याज्ञिकांना सुद्धा ज्याचा हेवा वाटावा, ज्याच्याबद्दल आदर वाटावा अशी कुंडमंडपाचार्य अशी त्या काळामध्ये एक अतिशय आगळी वेगळी अशी पदवी देण्यात येत असे, जी उत्तमपैकी एखादा याज्ञिक असेल त्यालाच मिळत असेल. शंकराचार्यसुद्धा त्याचा सन्मान त्या पद्धतीने करायचे. ती कुंडमंडपाचार्य ही सुद्धा पदवी नाना महाराजांना होती. असं आगळं वेगळं नाना महाराजांचं एक जीवनचरित्राचं एक भूषण असं या माळवा प्रांतात नानांचं स्थान होतं. मग एकीकडे हे याज्ञिकी करायची, वैदिकी करायची, एकीकडे टेंबे स्वामी महाराजांसारखा गुरु आपल्याला लाभला म्हणून आध्यात्मिक उपासना करायची. आणि या आध्यात्मिक उपासना करत असताना मग त्यांना कसे कसे अनुभव आले, त्यांना सद्गुरूंनी कसं मार्गदर्शन केलं, तेव्हा मग नाना महाराज हे योगाचार्य कसे झाले, योगाच्या सिद्धी कशा त्यांना प्राप्त झालं आहे विस्तारपूर्वक वर्णन आपल्याला नाना महाराजांच्या वेगवेगळ्या चरित्रात ग्रंथातून बघायला मिळतं. संदर्भ म्हणून आपल्याला फक्त एवढंच मला सांगायचं आहे, डॉक्टर BT शाळीग्राम यांनी पुणे विद्यापीठामध्ये एक PhD थिसिस सबमिट केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जो 6वा अध्याय आहे त्याच्यावरती, योगशास्त्रावरती. त्याच्यात त्यांनी नाना महाराजांचा योगशास्त्रावरचा पूर्ण इंटरव्ह्यू घेऊन त्यात नाना महाराजांनी योगसिद्धी कशी प्राप्त केली, कुंडलिनी जागृती कशी केली, ही सगळी कुंडलिनी शक्ती जागरण हे सगळे तंत्र कसं आत्मसात केलं याचा विस्तारपूर्वक त्यांनी त्यात वर्णन केलेलं आहे. आणि हा PhDचा त्यांचा थिसिस प्रकाशित आहे पुणे विद्यापीठापासून. तेव्हा एक योगाचार्य म्हणून नानांचं हे चित्र आपल्याला निश्चित त्यातनं लक्षात येतं. जसं दत्तात्रेय ज्ञानकोशामध्ये नानांचं कार्य आपल्याला किंवा जसं वर्णन आहे, तसं शंकर अभ्यंकरांनी संतकोश एक अप्रतिम असा जो ग्रंथ प्रकाशित आहे, ज्याला विद्वान लोकांमध्ये अतिशय उत्तम मान्यता आहे. अशा संतकोशामध्ये वेगवेगळ्या संप्रदायाची जी संत आहे, ज्यांनी आपल्या काळामध्ये उत्तम कार्य केलं आहे आणि जनमानसामध्ये सामाजिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला, अशा संतांचं त्यांनी त्याच्यामध्ये संकलन केले. त्या संतकोशामध्ये सुद्धा नाना महाराजांचं
चरित्र त्यात त्यांनी दिलेलं आहे. तेव्हा असे हे नाना महाराज हे आपल्या माळव्या प्रांताचं मध्य प्रदेशाचं एका काळचं भूषण असं म्हणायला हरकत नाही. पण एखाद्या संत सत्पुरुषाचं जर आपल्याला सहज सिंहावलोकन म्हणून जर का आपण असं बघितलं की त्यांचा विषयी माहिती किंवा एखाद्या संतांचं वेगळेपण कशावर लक्षात येतं, तर दोन गोष्टी असतात. एक तर त्यांच्याविषयी जे साहित्य उपलब्ध असेल, त्यांनी साहित्य निर्मिती केली असेल त्याच्यावरून, अन्यथा त्यांची समकालीन जी मंडळी असतील, मग संत मंडळी असो, त्यांच्याबरोबरचे शिष्य असो, ओळखीचे लोक असो, किंवा काही लोकांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या असतील, असे काही लोक त्यांच्या प्रत्यक्ष बोलण्यातून भेटीतून आपल्याला कळतं. मग नाना महाराजांविषयी तर दत्तात्रेय ज्ञानकोश, संतकोश, पुण्याचे एक वाघमारे म्हणून एक विद्वान प्राध्यापक आहेत, त्यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी नाना महाराजांवरती स्वतंत्र PhD थिसिससुद्धा लिहिला आहे आणि त्यांना डॉक्टरेट प्राप्त झाली. म्हणजे नाना महाराजांविषयी एक डॉक्टरेटचा थिसिससुद्धा आज उपलब्ध आहे. आणि 1970 जो दीपलक्ष्मी मासिकाचा अंक निघाला, त्यानंतर माझा एक साधारण माहितीप्रमाणे गेल्या 50 वर्षात किमान 50पेक्षा जास्त विशेषांक कुठल्या न कुठल्या भागामध्ये नाना महाराजांविषयी निघाले. आणि फक्त मराठी नाही तर मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती आणि संस्कृत भाषेतसुद्धा नाना महाराजांचे चरित्र्याविषयी बरेचसे उल्लेख आणि लहान मोठे लेख, ग्रंथ आपल्याला आज उपलब्ध आहेत. अगदी गुजराती भाषेमध्ये केलेल्या PhD थिसिसमध्ये सुद्धा नाना महाराजांचा उल्लेख आहे आणि नेटवरती तर आहे. पण हा झाला नानांचा साहित्यविषय. पण अगदी थोडक्यामध्ये नानांचं एक वेगळेपण जर बघितलं, मी आपल्याला मुद्दाम असं का म्हटलं की नाना महाराजांचं यानंतर ज्याला वाटलं असेल तर त्यांनी नाना महाराजांचा पहिला चरित्र ग्रंथ म्हणजे मार्तंड महिमा हा ग्रंथ वाचला तर नानांची एक प्रतिमा नक्की त्याच्या डोळ्यासमोर येईल. पण मार्तंड महिमा ग्रंथ हा 50 वर्षापूर्वी आज जवळजवळ प्रकाशित झाला आहे. नानांच्या 75ला हा ग्रंथ प्रकाशित झाला. याचा अर्थ 1896ला जन्म झाल्यानंतर 1970पर्यंत या वेळेपर्यंत नानांविषयी साहित्य उपलब्ध नव्हतं. पहिला ग्रंथ प्रकाशित झाला तो ज्या प्राध्यापक पागे यांनी केला, त्यांना बऱ्याच लोकांनी त्या काळामध्ये नाना महाराजांविषयीची माहिती मिळाली, उपलब्ध होती, ती त्यांना दिली आणि त्या पद्धतीने ग्रंथ लिहिला. मग त्यानंतर नानांच्या चरित्राविषयी 3 खंड मग प्रकाशित झाले. मग अरविंदजी आगाशे यांचा चैतन्याचा आनंद आहे आणि आता तर बरेच ग्रंथ नानांविषयी आहे. पण या सगळ्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर असं आपल्या लक्षात येतं की मार्तंड महिमा पूर्व असा जो एक कालखंड आहे, म्हणजे 1896 पासून तर 1970पर्यंतचा 75 वर्षाचा, याच्यामध्ये काय आहे तर नानांना 1906च्या जवळपास गुरुमंत्र मिळाला. टेंबे स्वामींनी गुरुमंत्र दिला. 1914च्या आसपास त्यांनी पहिल्यांदा गाणगापूरला जाऊन सेवा केली 1914मध्ये. आता एक आपल्याला लक्षात येईल की 1914 आणि 1906, 14मध्ये नानांचं वय 20-21 असावं. आणि याचं आणखी विशेष काय आहे, 1914मध्ये टेंबे स्वामी महाराज गेले, म्हणजे ते होते. टेंबे स्वामी महाराजांच्या समकालीन कोण होते, गजानन महाराज होते. टेंबे स्वामींच्या समकालीन साईबाबा होते, उपासनी बाबा होते. तेव्हा या सगळ्या संतांचं नाना जेव्हा थेट गाणगापूरपर्यंत फिरत असत, त्या काळात आपल्या गुरुसारखे पायी प्रदक्षिणा करत असत, पायीच फिरायचे, तेव्हा या संतांचं सुद्धा नानांनी निश्चितपणे कुठे न कुठे दर्शन घेतलं असेल असं आपण समजावं. गजानन महाराजांचा संस्थांनी त्यांच्या शताब्दी निमित्ताने जो मोठा महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये जो त्यांनी एक जाहिराती स्वरूपामध्ये त्यांची माहिती केली होती, त्यात एकमेव नाना महाराजांचा उल्लेख होता की नाना महाराजांची त्यांची एक वेगळ्या पद्धतीची अदृश्यशी भेट झाली होती आणि त्याला त्यांचे स्वतः साक्षीदार म्हणून तेव्हाचे ते
जे पाटील तिथले होते शंकर पाटील ते स्वतः होते असं त्यांनी त्यांची आठवण दिलं आहे. तर असं नाना महाराजांचा गजानन महाराजांचा सुद्धा प्रत्यक्ष कुठेतरी संपर्क झाला असा. 1914मध्ये नाना महाराज गेले गाणगापूरला. तिथे नाना महाराजांनी सेवा केली गाणगापूरला. त्याच्यानंतर 4 वेळा साधारणपणे नाना महाराज गाणगापूरला गेले. पण 1914 ते 1936 हा जो काही काळ आहे हा नानांचा एक वेगळा काळ असा कसा आहे तर याच्यात नानांचा विवाह झाला. 2 पत्नी. पहिली पत्नी ती मोठा मुलगा आपला 3 वर्षाचा असताना गेली, मोठे चिरंजीव. पुन्हा दुसरा विवाह त्या काळाच्या पद्धतीने मुलाला सांभाळायला कोणतरी पाहिजे म्हणून केला. दुसरी पत्नी जेव्हा आपली मुलगी 6 महिन्याची होती तेव्हाच गेली म्हणून दुसरी पत्नी गेली. आणि हे सगळं झालं अवघ्या 5 वर्षात. त्यानंतर एकीकडे नानांनी आपले जे काही नातेवाईक कुटुंब मंडळी असतील त्याच्यामध्ये या दोन्हीही मुलांचा सांभाळ केला. पण मूळची जी वृत्ती त्यामुळे उपासना करणं, मध्ये जेव्हा शक्य असेल तेव्हा तीर्थयात्रा करणं आणि ध्यानधारणा करणं हे सगळं त्यांचं जसं सुरू होतं याच काळामध्ये मधल्या काळामध्ये त्यांनी पायी जलेरी अशी नर्मदा प्रदक्षिणा केली. हे त्यांच्या चरित्रामध्ये चैतन्याचा आनंद या ग्रंथामध्ये विस्तारपूर्वक वर्णन आहे. पण ही जी त्यांनी प्रदक्षिणा केली जलेरी, या जलेरीमध्ये एकच आहे की त्या काळातले नियम आणि सध्याचे नियम याच्यात बरीच तफावत आहे. त्या काळातली उपलब्धता, आजची उपलब्धता, अनुकूलता या गोष्टी त्या काळातल्या ज्या काही जलेरीच्या काही कथा आहेत त्यांच्या प्रदर्शनाच्या त्या काही ज्या भाग्यवान लोकांना त्यांच्या तोंडून जेव्हा अनुभव ऐकायला मिळाले त्यातलं मी सुद्धा एक आहे. कारण मीही त्यांच्या काही वेळास अशा अनुभवाच्या गोष्टी ते कोणी वरिष्ठांना सांगत असताना मी स्वतःही ऐकलेल्या आहे. त्यात जे त्यांनी नियम सांगितले की खऱ्या खरी जलेरी प्रदक्षिणा म्हणजे अशा वेळेस ते जे त्यांनी केली तर फक्त एक तांब्या बरोबर असणार ना, नेसाय करता जसं एखाद्या संन्याशाला असतावं अशा पद्धतीचं एवढं वस्त्र आणि कडोश्रीला म्हणजे पंचाला कुठेतरी लावलेली फक्त एक लहानशी दत्तमूर्ती, एवढी दत्तमूर्ती घेऊन 3 वर्षामध्ये जवळजवळ त्यांनी ती प्रदक्षिणा केली. नियम असा कोणाकडे भिक्षा मागायची नाही, आयाचीच भिक्षा जर मिळाली ती घ्यायची. नर्मदेचं पाणी हे दृष्टीआड होता कामा नये, त्याला म्हणायचं जलेरी. आणि कुठेही नर्मदा आपण त्याला क्रॉस करायचे नाही, मधून ओलांडायचे नाही, अशा पद्धतीने अवघड अशी जलेरी त्यांनी यात्रा केली. आणि त्या यात्रेत जशी प्रलोभन आहे त्यांच्या चरित्रात दिसतात की एका ठिकाणी एका महंतांनी बघितलं की अरे हा जो मुलगा आहे तरुण आहे, नुकतंच 25शीला पोचतो आहे, याला वैदिक येते, याज्ञिक येते, भजन तर उत्तम म्हणतो, कारण भजनाचं तर जणू काही व्यसन असल्यासारखंच आहे. तेव्हा हा आता महंत होण्याकरता चांगला आहे आणि आपल्याला तरी असं कोणतरी पाहिजेच आहे. म्हणून त्यांनी नानांना कसं शिष्यानं धरून ठेवलं नानांना. मग नानांनी 2 दिवस राहून रातमरात कसे तिथून पळाले एका अर्थाने त्यातनं सुटका करून घेतली. हे जसं त्यात वर्णन आहे तसं ज्या वेळेस अक्षरशः 2 दिवस झाले आणि आता 1 दिवस झाला, हातात काहीही नाही, आज दिवसभरात खायलाही काही मिळालं नाही, आता काय करावं, अशा वेळेस एक जणू काही एखादी राजकन्या वगैरे अशी असावी अशी स्त्रीने येऊन त्यांना दूध दिलं विशिष्ट. आणि ती आल्यावरती जसं भुरळ पडल्याप्रमाणे नानांनी ते दूध घेतलं. ती लिजिये पंडितजी असं म्हणून ती जी निघून गेली, नंतर ती दिसलीच नाही. आणि मग नाना असं म्हणायचे आयुष्यात जेव्हा वर्णन करताना की आम्हाला लक्षातच आलं नाही की प्रत्यक्ष नर्मदा मैयाने येऊन कशा पद्धतीने आम्हाला दूध दिलं. कारण हातात बघितला तो चांदीचा लोटा, आणि मग चांदीच्या लोट्याने एखादी खेड्यातली बाई दूध देते आणि निघून जाते मागे न वळून पाहता, हे कसं शक्य आहे. आणि मग नानांना आठवलं की ते दिव्य तेज वगैरे असं म्हणताना जणू काही नर्मदा मैया असा आगळा वेगळा अनुभव नाना महाराजांनी आपल्या त्या अनुभवात सांगितलं आणि मग त्यांच्या ग्रंथातही लिहिलं आहे. असंच नाना जेव्हा
बद्री केदार आणि गंगोत्री जमुनोत्रीला यात्रेला गेले तेव्हा ते त्या काळामध्ये आधी काही मंडळी पायी जातात. त्या काळात नाना गेले, रस्ता चुकले. मग रस्ता चुकल्यावरती काय करावं, ते एका ठिकाणी बसून राहिले आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर रस्ता चुकल्यावर कुठेतरी जायचं म्हणून जे गेले तर अक्षरशः त्यांच्या बोलण्याप्रमाणे ते अशा ठिकाणी एका गुफेत पोहोचले की तिथे जणू काही वाघाची डरकाळी ऐकू आली. आणि मग वाघाची डरकाळी ऐकू आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता पुढे काय होणार. तर नेमकं पाहिलं तर तो वाघ बाजूला झाल्यानंतर आतून एका माणसाचा आवाज आला, कोण आहे, अंदर आओ. त्या तिकडल्या भाषेत त्याने काहीतरी बोललं असेल. मग नानांनी नमस्कार करून आत पाहिलं तर एक त्यांना आत गुफेमध्ये बसलेला एक असा, ज्याची थेट अगदी आपण म्हणतो की बेंबीपर्यंत पोटापर्यंत वाढलेली अशी दाढी, पांढरी शुभ्र इतकी दाढी, असा एक माणूस तिथे दिसला. आणि नानांनी त्याला नमस्कार केला आणि मग सांगितलं की नाना असं म्हणायचे की मी त्यांच्याशी संस्कृतमध्ये बोललो, कारण ते नानांना व्यवस्थित हवं आणि तेही ग्रस्त नानांशी संस्कृतमध्येच बोलले. तर असं आपण म्हणावं. तर नानांनी त्यांना सांगितलं की मी एक वाटसरू आहे आणि रस्ता चुकलो आणि गंगोत्री यमुनोत्री जाताना आता काय करायचं. मग त्यांनी जेव्हा नानांनी संस्कृतमध्ये सांगितलं की मी असं असं करतोय मला, मग त्या माणसाने त्यांना इथे बोलवलं. म्हणे साधारण वाट चुकलेला माणूस इथपर्यंत आतपर्यंत येत नाही, तुझे योग चांगले आहेत म्हणून ये. मग तिथे बसल्यानंतर मग जेव्हा नानांनी पाहिलं की समोरचा माणूस इतका विद्वान आहे आणि आपल्याशी छान संस्कृतमध्ये बोलतो आहे, मग नानांनी विचारलं की काय इच्छा आहे. मग नानांनी जेव्हा त्यांना सांगितलं, प्रार्थना केली, मला काहीतरी उपदेश केला, तेव्हा त्यांनी सच्चित आनंद म्हणजे काय याची व्याख्या केली. आणि मग विशेष म्हणजे नानांना विचारलं की आता काय आहे. मग त्याला लक्षात आलं, ते म्हणजे तुम्हाला भूक लागली असेल. नाना म्हणे हो, मग आता काय करणार, कारण दिसत तर नव्हतं. त्या जो कोणी योगी तिथे असेल तो योगीच म्हणायचा. त्यांनी सहज आपल्या कोबडीच्या तिथून बाजूने काढल्यानंतर तिथून पाणी आलं, ते नानांनी प्राशन केलं. त्यांनी आत जाऊन एक कंद आणला, त्यातल्या फक्त 2-4 कळ्या नानांच्या हातावर दिल्या. सांगितलं फक्त या कळ्या औषधासारख्या गोळीसारख्या घे आणि तुला आठवडाभर सुद्धा भुकेची तुला कल्पनासुद्धा राहणार नाही, इतकं त्यांनी. आणि ते नानांनी कळ्या घेतल्या, पोट भरलं, पाणी घेतलं. मग त्या ग्रस्तांचं नानी दर्शन घेतलं. आणि मग त्यांनी असं सांगितलं की सगळं बोलणं झाल्यावरती, दिवस उजाडल्यावरती, आता माझ्या पायावर हात ठेव. नानी पायावर हात ठेवला, डोळे मीट. आणि डोळे मिटल्यावर नानी पाहिलं तर बरोबर आपल्याला जिथे पोचायचं आहे त्या गंगोत्री जमुनोत्रीच्या इथल्या मंदिराच्या पायथ्याशी आपण पोचलो आहे, असं नानांनी अनुभवाने सांगितलं आहे, ग्रंथात नमूद केलं आहे. असा आगळा वेगळा अनुभवसुद्धा नानांना त्यांच्या उपासनेच्या काळामध्ये दिसला. आपल्यासारख्याला आजच्या काळामध्ये जी मंडळी असतात त्यांना असं वाटतं की अहो, हे असं वर्णन गेल्या शतकात म्हणजे 1900 नंतर 2000 हा जो मागला आहे याच्यामध्ये असं कसं शक्य आहे. मी आपल्याला सांगतो, मी सुद्धा आपल्यासारखाच एक आहे. त्यामुळे असं चरित्रातलं वर्णन ऐकल्यावरती आम्हाला वाटायचं की 50 वर्षापूर्वी नानांच्याकडून अशी आपण हकीकत ऐकलो तेव्हा कसं असेल. पण नंतर मात्र मला जे काही ग्रंथ मिळाले, नंतर काही बाबाजी वगैरे असे यांचे काही ग्रंथ इंग्लिशमध्ये प्रकाशित झाले आणि त्या ग्रंथामध्ये तो जो लेखक आहे, तो जो काही हिमालयात फिरला आणि त्यांनी जे संशोधन केलं त्याच्यामध्ये एक पांडे म्हणून ग्रस्त आहे, त्यांनी गणानांतो या मासिकावरती त्या लेखांच्या आधारे जो विशेषांक काढला, त्या कव्हरवरती त्यांनी नाना महाराजांचा फोटो छापला होता एक बॉक्समध्ये, की नाना महाराजांनी त्यांच्या ग्रंथात जे वर्णन केले तसं वर्णन या एका इंग्लिश माणसाने हा जो ग्रस्त आहे यांनी केलेला आहे. आणि असे योगी आहेत, याला प्रमाण आहे की नाना महाराजांना असे योगी भेटले. आणि 2-3 वर्षापूर्वी एका इंग्रजी अशा पुस्तकाचा अनुवाद जेव्हा इंदोरला आला आणि ते लेखक आले आणि त्यांनी उद्घाटन केलं, ते ग्रंथ दाखवलं, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की एका ग्रस्ताने इंग्लिशमध्ये या सगळ्या योग्याविषयी जी काही माहिती आहे त्याच्यात त्यांनी नाना महाराजांचा संदर्भ दिला की नाना म्हणतात ते बरोबर आहे, असे योगी खरोखर आहेत त्या भागात. आणि नाना महाराजांनी बरोबर सांगितलं, त्यांना ते योगी भेटले.
तर असे जे आगळे वेगळे अनुभव आहेत ते नाना महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला खरोखर भुरळ पाडणारे आहे. पण हा एक आपण म्हणा चमत्कारासारखा एक आगळा वेगळा भाग आहे जो कोणालाही लक्षणी विलोभनीय वाटतो. पण दुसरा भाग काय आहे तर नाना महाराज स्वतः तराण्याला असताना वेद पाठशाळा चालवायचे. त्यांना उत्तमपैकी वडिलांपासून परंपरेने ज्योतिषशास्त्राचं ज्ञान होतं. त्यामुळे त्या काळामध्ये असं त्यांच्या चरित्र ग्रंथात आहे की एका कोणीतरी तिथल्या जी तराण्याला मंडळी होती त्यातले एक कोणतरी महाराष्ट्रीयन कुटुंब होतं. त्या बाईंचं काहीतरी दागिना चोरीला गेला. त्यांनी नानांना विचारलं. नानांनी स्वतः गणित करून त्या बाईंना बरोबर सांगितलं की या दिशेला गेलेलं आहे, या ठिकाणी असेल, या दिवशी तुम्हाला मिळेल. ते त्यांना मिळालं. मग त्या गावातले जे अधिकारी होते ते नानांना भेटले. म्हणे महाराज हे तुम्ही असं सांगू नका नाहीतर संशय येईल. कारण नानांनी त्यांना ते गणित करून दाखवलं. ते म्हणे आम्हाला पटलं पण आम्हाला हे अद्भुत आहे गणित, पण लोकांना त्याचं इतकं कळणार नाही. तर उलट तुमच्यावरती किती तेव्हापासून नानांनी खडा लावला की एका विशिष्ट लिमिटच्या पलीकडे अशा पद्धतीची भाकिता करायची नाही. आपल्याला सांगतो असं गणित करता येतं का की एखादी जर वस्तू कुठली चोरीला गेली असेल तर तो चोर कुठल्या वयाचा आहे, त्याचा वर्ण काय आहे, ते स्त्री आहे का पुरुष आहे, वय काय आहे त्याचं, तो कोणत्या दिशेला गेलेला आहे, साधारणपणे तो कोणत्या ज्ञातीचा असेल असं सांगता येणं शक्य आहे का. आपल्याला सांगतो परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी पंचपाक्षिक नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाचा जर एखाद्याने विस्तारपूर्वक खऱ्या अर्थाने अभ्यास केला तर त्याला हे शास्त्र कसं अवगत करायचं हे पटकन कळेल. किंबहुना अभ्यासांती त्यालासुद्धा असं भाकीत करता येईल. असं इन्व्हेस्टिगेशनच्या पद्धतीने त्याला ज्योतिषसुद्धा त्याला उत्तर काढता येतं. आणि नानांना ते बरोबर त्या काळात ज्ञात होते कारण त्यांच्या गुरूंनीच लिहिलेलं पुस्तक आहे. पण म्हणून हे पंचपाक्षिक जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं त्याचा मी हिंदीमध्ये अनुवादही केला मूळ संस्कृत ग्रंथ. तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे हे शास्त्रसुद्धा इतकं आहे, प्रगत आहे आणि ते नाना महाराजांना खऱ्या अर्थाने अवगत होतं. नानांना यज्ञकार्य नानांनी त्यांच्या आयुष्यात जवळजवळ 150च्या जवळपास यज्ञ केले. कारण याज्ञिक ते होतेच, कुंडमंडपाचार्य अशी पदवी त्यांना होती. आणि हे सगळे केले असताना त्यांच्या चरित्रात वर्णन असं आहे की जेव्हा शास्त्रार्थाकरता काही परीक्षा बघण्याकरता काही विद्वान लोक आले तेव्हा त्यांनी मंत्राग्नीने कशा पद्धतीने अग्नी उत्पन्न करायचा असं एक आगळे वेगळे तंत्र कुठेतरी वैदिक कालापासून आलेले आहे. त्या विशिष्ट मंत्र पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी अग्नी निर्माण केला असंही त्यात वर्णन आहे. तेव्हा हे तंत्र आहे पारंपरिक विशुद्ध तंत्र ज्याला म्हणतात. शतपथ ब्राह्मण वगैरे ग्रंथात आलेले आहेत त्यातले काही वर्णनं तंत्र ग्रंथात ते नाना अवगत होतं. तर हा सगळा एक कर्मकांडाचा भाग नाना होता. आणि त्यामुळे नानांना त्या काळामध्ये बरेच लोक मग कधी महाराज आमच्याकरता यज्ञ करा, आमच्याकरता तुम्ही काहीतरी अनुष्ठान करा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा वगैरे असं नाना लोक सांगायचे. आणि धर्माधिकारी म्हणून नाना सेवा म्हणून तेही करायचे आणि मंदिराचं सुद्धा पूजार्चा करायचे. आणि या पद्धतीने 1946 पर्यंत नाना तराण्यालाच होते. तोपर्यंत नाना वाघे आडनाव लावायचे किंवा जोशी असं शास्त्री आडनाव लावायचे. मार्तंड शंकर शास्त्री त्या काळात पद्धत होती तशी. पण 1946 नंतर मात्र नाना महाराज तराण्याहून इंदूरला आले. 46 नंतर का तर इंदूरच्या होळकर संस्थांमध्ये असणारं तराणा हे गाव आणि होळकरांनी स्वतः नाना महाराजांनी इंदूरला बोलवून घेतलं. महाराणींनी आणि स्वतः तुकोजीराव होळकरांनी की नाही आमची अशी इच्छा आहे की तुम्ही इंदूरला या आणि केशरबाग नावाचं एक जे इंदूरला स्थान आहे त्या ठिकाणी ज्या मूर्ती राम मंदिर शिव मंदिर आहे त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायला पाहिजे. म्हणून नाना इंदूरला आले आणि मग त्या मंदिराची पूजा अर्चा करायची. जंगलात असणारं ती मंदिरं तिथे ध्यानधारणा करायची, साधना करायची. असं म्हणून नाना तेव्हा तराणा सोडून इंदूरला आले. आणि मग नाना आपल्या चिरंजीव सूनबाई वगैरे यांच्याबरोबर इंदूरला राहायला लागले. आणि 1950 पर्यंत नाना महाराज तराण्याला जायचे. मग मात्र नाना महाराजांनी इंदूरला दत्तजयंती उत्सवाची सुरुवात केली 1950 मध्ये.
तो वाद इंदूरचा 1950पासून नाना महाराजांनी सुरुवात केलेला दत्तजयंती उत्सव तो आज तागायत दरवर्षी अजून सुरू आहे, दरवर्षी सुरू आहे. म्हणजे त्यालासुद्धा आज आपण म्हटलं तर 60-70 वर्ष नक्की होऊन गेली आहेत. पण या नाना महाराजांनी इंदूरला आल्यानंतर आणखीन काही विशेष गोष्टी काय आहे तर ज्या गाणगापूरला गुरुचरित्र वाचणाऱ्या प्रत्येक माणसाची इच्छा असते की त्या गाणगापूरला केव्हा तरी आयुष्यात एकदा तरी आपण जावं, त्या निर्गुण पादुकांचं दर्शन घ्यावं. कारण यावं जेथे अमुचे स्थान पादुका ठेवितो निर्गुण, अशी जिवंत स्वामीमानांची प्रचिती असणाऱ्या त्या निर्गुण पादुका तिथे आहे. आणि महाराज असं सांगतात की लौकिक मार्गे आम्ही श्री शैल्यासी जातो, प्रत्यक्ष आम्ही येथेची राहतो. असं जेव्हा गुरुचरित्रात महाराजांनी म्हटलं आहे तेव्हा याचा अर्थ असा आहे की महाराज प्रत्यक्ष गाणगापूरला आहेतच. पण एवढी सामान्य माणसाची इच्छा असते. नाना तर त्याच्या आधी तिथे सेवेलाही जाऊन आले, थेट पहिल्यांदा 1914मध्ये, मग 1930मध्ये, मग 1933मध्ये. जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा नाना तिथे जायचे, राहायचे, सेवा करायचे, पारायणा करायचे. आणि मग मात्र 1963मध्ये नानांनी एका शिष्याच्या निमित्ताने एक अनुष्ठान करायचं म्हणून त्यांची इच्छा होती. म्हणून तिथे 52 गुरुवार 52 गुरुचरित्राची पारायणं करायची, असा एक संकल्प घेऊन नाना तिथे राहिले. आणि मग 7 ब्राह्मणांनी मिळून आणि नाना स्वतः अशा पद्धतीने नानांनी तिथे जे काही 52 अशी गुरुचरित्राची पारायणं केली तिथे. तर ती केल्यानंतर ते जे काही चरित्राचा भाग आहे तो आगळा वेगळा आहे. कारण टेंबे स्वामी महाराज स्वतःसुद्धा गाणगापूरला गेले होते, त्यांच्या चरित्रात उल्लेख आहेत. त्याच्यानंतर बरीचशी संत मंडळींचे उल्लेख आहेत. पण नाना जेव्हा 7 सप्ताहाचे तिथे नानी केले आणि मग तिथल्या पुजाऱ्यांना आदेश झाला, नाना म्हणे आता निघतो, पारणं झालं. त्या पुजारी तिथे जे होते दगडूजी म्हणून, आणि दुसरे होते दामोदर भट पुजारी, तिथले मूळचे पुजारी. त्यांना आदेश असं झालं की त्यांना अजून जाऊ देऊ नका, त्यांना थांबायला सांगा. मग त्या पुजाऱ्यांनी गाणगापूरचे आग्रह केले, नाही महाराज आम्हाला अशी आज्ञा आहे, तुम्हाला आत्ता जाऊ द्यायचं नाही, तुम्हाला इथे अजून थांबायचं आहे. म्हणून त्या पुजाऱ्यांच्या आज्ञेप्रमाणे नाना तिथे राहिले आणि नानांनी आणखीन उपासना केली. नानांचा जो चैतन्याचा आनंद म्हणून जो चरित्र ग्रंथ आहे त्यात असं वर्णन आहे की त्या काळामध्ये बाहेरची काही मंडळी आली, त्यांना असा आदेश झाला होता की एक तर कोणी ग्रस्त होते, कोणी बाई असतील, की त्या बाईंना कुठेतरी कुष्ठ वगैरे असं होतं, त्यांना आदेश झाला की गाणगापूरला तुम्ही जा, त्या बाईचा कुष्ठ परिहार झाला. पण त्यानंतर काही जो तिला त्रास होता तेव्हा पुन्हा जे तिने अनुष्ठान केलं तेव्हा तिला असा आदेश झाला अनपेक्षितपणे की इथे तराणेकर नावाचे ग्रस्त आहे, तुम्ही संगीतज्ञ आहात, त्यांना तुम्ही गायन तुमचं ऐकवा, कारण त्या गायक होत्या, तेही त्यांना ऐकवा आणि मग तुम्ही त्यांना विचारा परिहार कसा करायचा उरलेला तुमच्या व्याधीचा. तर त्या बाई आल्या, त्यांनी सांगितलं की मला असा आदेश झाला आहे. आणि मग त्या बाईंनी नाना महाराजांना गाणं ऐकवलं, कारण नाना भजनं प्रिय होते. आणि मग त्यांनी त्यांची व्याधी सांगितल्यावर नानांनी जे काही त्यांना सांगितलं ती बाई बरी झाली. आणि मग त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की महाराज आता तुम्हाला लक्षात आलं असेल की महाराजांनी तुम्हाला इथे अनुष्ठान संपल्यावर का थांबायला सांगितलं, कारण या बाईची व्याधी दूर व्हायची होती. आणि असाच एक त्याच्यात चरित्रात प्रसंग असा आहे की एक कुठले तरी ग्रस्त महाराष्ट्रातले ते अनुष्ठान करत असताना त्यांना असं वाटलं की काशीबिशीची गंगा आहे, पण मला माझ्या कुठल्या तरी अनुष्ठानाकरता नर्मदेचं जल मला पाहिजे आहे आणि ते मला कसं मिळेल. आणि ते त्या भागातले राहणारे, त्यांना असा आदेश झाला की इथे तराणेकर नावाचे ग्रस्त आहे, त्यांच्याकडे तुम्ही बघा. आणि ते गेले आणि योगायोगाने नाना महाराज कुठेही गेले की नर्मदा प्रदक्षिणेनंतर स्वतःजवळ नर्मदेची एक त्या काळात बाटली ठेवायची, ती नानांनी ठेवली आणि त्यांना दिली. त्या ग्रस्ताला लक्षात आलं की अरे हे स्थान जागृत आहे आणि आपल्याला अशा अर्थाने हे नर्मदेचं जरी पार आपलं दर्शन झालं नाही आणि नर्मदेचं एका अर्थाने प्रदक्षिणा वगैरे तर नाही, पण जी इच्छा होती ती महाराजांनी अशा पद्धतीने पूर्ण केली. तर या तराणेकर नावाच्या या ग्रस्तांनी आपल्याला नर्मदेचं फक्त दर्शनच नाही करवलं तर आपल्याला तीर्थसुद्धा दिलं, असं नानांनी त्यांना दिलं.
कारण तोपर्यंत नाना नर्मदा जल त्यांच्या नित्यपूजेतसुद्धा ठेवायचे. एक विशेष आहे. विशेष आणखीन यातला विशेष का असं नर्मदा जलाचं, तर नाना असं म्हणायचे की त्या काळात आम्ही ठेवलं त्याचं एक कारण असं होतं की जेव्हा नर्मदा प्रदक्षिणा केली, जलेरी वगैरे यात्रा केली, तेव्हा जवळ काही ठेवायचं नाही. हिमालयातल्या यात्रा केल्या तेव्हा काही जवळ ठेवायचे नाही. पण त्या काळात पदयात्रा केली असे लोक खूप होते, संन्यासी वगैरे. पण कनवटीला एक दत्तमूर्ती मात्र ते लहानशी अंगुष्ठ मूर्ती अशी ते ठेवायचे. आणि मग त्यांनी असं ठेवायचं की कुठेही स्नान झालं तर मी भस्म लावलं, मी स्नान केलं की दत्तमूर्तीला नुसतं स्नान करीन आणि मग त्या दत्तमूर्तीला करणारी नुसतं भस्म लावेन. मिळालं तर जमेल तर ती पूजा करीन, कारण ग्रस्त आहे, संन्यास घेतलं नाही, पण जमेल तशी पूजा करीन. नाही जमली तर मी भस्म लावतो तसं देवाला भस्म. पण ते सुद्धा नानांचं अतिशय उत्तम रीतीने त्यांचं जे व्रत होतं ते पार पडलं. ती दत्तमूर्ती नानांना शेवटल्या दिवसापर्यंत त्यांच्याजवळ होती आणि देहत्याग करण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा त्यांनी उठून त्या मूर्तीची पूजा केली. ती मूर्ती आज नाना महाराज संस्थानमध्ये आहे. अंगुष्ठ मूर्ती तिला म्हणतात. आणि ती मूर्ती त्यांच्याकडे कशी आली, तर स्वतःचं दत्त मंदिर असताना तराणामध्ये कुठेतरी एका सोनाराला असा दृष्टांत झाला की तुझ्याकडे जी दत्तमूर्ती ती मला दत्ताने सांगितलं मला तुझ्याकडे राहायचं नाही, तू मंदिरामध्ये राहा. तेव्हा हा तराणाच्या आसपासच्या खेडेगावात राहणारा हा सोनार म्हणा जो कोणी ग्रस्त असेल त्यांनी ती मूर्ती, तो आला आणि त्यांनी नाना महाराजांना म्हटलं महाराज ही मूर्ती तुमच्याकडे ठेवा. महाराज म्हणे मला कोणाचंही असं दान नको, देवाचं अगदी नाही, माझी दत्तमूर्ती आहे, मी महाराजांनी स्थापन केलेली, त्याची मी पूजा अर्चा करतो. तो ग्रस्त म्हणे महाराज ही मूर्ती मला स्वप्नात येऊन सांगते की मला तुझ्याकडे राहायचं नाही, तू मला त्यांच्याकडे पोचव. मग नाना महाराजांनी त्याला परत पाठवलं. मग दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा स्वप्न पडलं आणि तो म्हणे की पुन्हा दुसऱ्या दिवसाला म्हणे महाराज मला आता इतकं स्वप्न पडतं आहे, मला भीती वाटायला लागली, दत्ताने सांगितलं तुला त्रास होईल म्हणून, तर आता ही मूर्ती तुमच्या दत्ताच्या पायाशी ठेवून देतो, तुम्हाला काय करायचं ते करा. मग नानांनी महाराजांनी प्रार्थना केली, महाराजांनी सांगितलं की मूर्ती ठेवा तुमच्याकडे. तर ती मूर्ती नानांजवळ सतत असायची. आणि मग जेव्हा नानांनी 1946मध्ये खऱ्या अर्थाने तराणा सोडलं, नेसत्या वस्त्रानिशी संपूर्ण वैभव दत्तमंदिर तराणा तसंच ठेवून नाना जेव्हा इंदोरला आले तेव्हा ती दत्तमूर्ती फक्त त्यांच्याबरोबर होती. मग इंदोरला आल्यानंतर त्यांनी इंदोरला मग प्रपंच वेगळ्या अर्थाने, कारण पत्नी नव्हती, मुलं सुना वगैरे ती सुरुवात केली. पण या 67च्या हा जो काल आहे जेव्हा गाणगापूरला नाना होते त्या कालामध्ये नाना तिथे राहिल्यानंतर तिथे गाणगापूरची एक विशेष प्रथा अशी आहे की स्वामी महाराज जेव्हा आपला अवतार कार्य त्या काळातलं लौकिक संपवायचं म्हणून गुरुचरित्रातला जो शेवटला अध्याय 51वा त्या अध्यायाविषयी महाराजांनी सांगितलं की आता मी श्री शैल्यगमनाला जातो. तेव्हा शिष्यांना वाटले की महाराज इथून चालले आता कसं होणार. तेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितले काळजी करू नका, या ज्या निर्गुण पादुका आहे यांच्या स्वरूपात मी राहीन. रोज मी संगमावरती जसं पूर्वी करायचो तसंच अनुष्ठानानं संगमावरती येईन, तुमच्या मठात जसा राहतो तसाच मी मठात राहीन. आणि जो कोणी खरा याच्यानंतर शिष्य असेल, खरा साधक असेल त्याला मी दर्शन देईन, म्हणून हे स्थान कायम माझं निवासस्थान राहील असा तुम्हाला अनुभवसुद्धा येईल. आणि आपण गुरुचरित्रात पाहतो वाचन ज्यांनी केलं असेल की महाराज तिथे निघून गेल्यानंतर मग ही जी मंडळी होती शिष्यमंडळी ते जेव्हा मठात आले तेव्हा महाराज त्यांना पुन्हा प्रत्यक्ष दिसले. महाराजांनी सांगितलं आता खात्री पटली ना. म्हणून ती गाणगापूरला एक पद्धत अशी की तो जो दिवस होता ज्याशी महाराज शैल्यगमनाला तर निघाले पण प्रत्यक्ष मठात दिसले म्हणजे महाराज परत आले, तर तो दिवस माघवद्य प्रतिपदेचा शैल्यगमन दिवस म्हणून मानला जातो गाणगापूरला. आणि त्यात काय प्रथा आहे गाणगापूरला त्या काळापासून की महाराज कुठल्या तरी एखाद्या संन्यासाच्या स्वरूपात, कारण महाराज संन्यासी होते, कुठल्या तरी यती संन्यासाच्या स्वरूपात महाराज तिथे येतात. म्हणून त्या दिवशी अनपेक्षित आलेला एखादी यती संन्यासी असेल
त्याचं पूजन करायचं महाराज समजून. आणि त्या दिवशी गाणगापूरचे सगळे पुजारी, इतर लोक नाही, पुजारी म्हणून त्या संन्यासाचं महाराज समजून पूजन करतात. प्रत्यक्ष पाद्यपूजा नव्हे तर संपूर्ण पायावरती रुद्राभिषेक वगैरे सगळा षोडशोपचार राजोपचार पूजा त्या व्यक्तीची महाराज समजून करतात. ही तिथली परंपरा आहे 500 वर्षांची, कमीत कमी आता 600 वर्ष झाली. पण हे सगळं सांगण्याचं कारण असं की माघवद्य प्रतिपदेचा तो जो उत्सव आहे खूप मोठ्या प्रमाणात त्याही काळात होतो, आजही होतो. पण त्या काळात उत्सव नाना तिथे होते, तर नाना म्हणे चल आपण बघू म्हणून त्यांचे दोघं शिष्य होते त्यांच्या. आणि आज आपल्याला सुद्धा मीही त्या काळात तिथे होतो, लहान का होईना नातू म्हणून, कारण मी स्वतः बघितलेलं आहे. पण त्या काळात पुजारी मंडळी शोधत आली, अहो ते तराणेकर कुठे, तराणेकर कुठे आहे. तेव्हा त्या गर्दीत त्यांनी नानांना घेऊन गेले आणि मग त्यांनी नाना महाराजांना सांगितलं की आम्हाला असा दृष्टांत झाला आहे की तुमचं यती म्हणून पूजन करायचं आहे आज. आणि मग हा गाणगापूरचा इतिहास आहे गेल्या 500-700 वर्षामधला, किंवा गेल्या आपण माहिती त्या काळातला, की कुठल्याही एखाद्या गृहस्थाश्रमी माणसाचं त्या काळामध्ये असं संन्यासी यती म्हणून पूजन झालेलंच नव्हतं. ते नाना महाराजांचं झालं. नानांच्या समकालीन नंतरचे संत आहे, माझ्या पाहण्यामध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये असा उल्लेख नाही आहे की त्यांचं गाणगापूरला यतिपूजन झालं. पण नानांचं 67मध्ये पहिल्यांदा यतिपूजन झालं. सगळ्या पुजाऱ्यांनी नानांचं पूजन केलं, पाद्यपूजा, पायावरती रुद्राभिषेक वगैरे करून. आणि एकदा नाही तर नंतर 84-85मध्ये दुसऱ्यांदा पुन्हा झालं नानांचं, जेव्हा नानांचं 90 वय होतं. आणि हे कशाकरता झालं तर संगमावरती नाना महाराजांनी जेव्हा साधना भवन त्या ठिकाणी निर्मिती केली तेव्हा. याची विलक्षण हकीकत अशी आहे की लोक असं म्हणायचे की नाना महाराजांनी संगमावरती जाऊन अनुष्ठानाकरता जागा निर्माण करायच्या आधी संगमावरती एक अशी पद्धत होती की संध्याकाळी 6 नंतर कुठलीही महिला तिथे थांबत नव्हती, कोणीही तिथे मुक्काम करायचा नाही. कारण महाराजांनी तिथे एक प्रकारचं असं वर्तुळ तिथे ठेवलं आहे, जागृत वर्तुळ, की कोणी जर तिथे राहिला त्याला बाहेर बाधा, पिशाच्या बाधा वगैरे किंवा व्याधींचा त्रास होईल अशी समजूत होती. मी स्वतः ही गोष्ट मी बघितलेली आहे की त्या काळात अशी समज होता त्या काळात तिथे. पण नाना महाराजांनी 1980मध्ये जेव्हा असा संकल्प घेतला की पाऊस पडतो तर त्या भर पावसामध्ये लोक तिथे संगमावरती पारायण करतात औदुंबराच्या खाली आणि श्रद्धेने करतात. मग अशा वेळेस काय करावं, तर तिथल्या काही पुजाऱ्यांनी आणि काही भक्तांनी विनंती केली की महाराज आपणच काही करू शकता, पण आम्ही असं ऐकलं की इथे काही झालं तर त्रास होतो, जो करतो त्याला त्रास होतो, आपण काही करा. मग नाना महाराजांनी अनुष्ठान केलं. त्या काळात वयाच्या साधारणपणे 80व्या वर्षी तिथे राहून महाराजांनी प्रार्थना केली आणि नाना महाराज ज्याला आज साधना भवन म्हणतात त्याची निर्मिती केली नाना महाराजांनी तिथे. आणि त्या साधना भवनाची निर्मिती झाली तर इतिहास काय आहे. आज गाणगापूरला तुम्ही गेलात तर, आज तुम्ही गाणगापूरला गेलात तर संगम भागामध्ये तुम्हाला खूप धर्मशाळा दिसतील. संगमावरती अगदी आता काळच आहे हा 21वे शतक म्हणजे, त्यामुळे हॉटेल बिटेल वगैरे सुद्धा आपल्याला दिसतात. पण तुम्ही कल्पना करा की 80च्या पूर्वी ज्या काळामध्ये लोक संध्याकाळनंतर थांबायला सुद्धा तिथे भीती वाटायची, पुजारी लोक राहत नव्हते तिथे. आज लोक छानपैकी AC रूममध्ये वगैरे राहतात, हॉटेलसारखं जेवतात, सगळं करतात. आणि गावच्या जुन्या पुजाऱ्यांची अशी श्रद्धा आहे की फक्त नाना महाराजांमुळे या स्थानावरती हे परिवर्तन झालं. नाना महाराजांच्या उपासनेला महाराजांनी प्रसन्न होऊन ते जे त्यांचं काही वेगळं वलय असं होतं ते आवर्त घेतलं. म्हणून आज सगळी मंडळी कुठल्याही ज्ञातीचा असो कसंही असो तो तिथे राहू शकतो, कुठलाही माणूस उपासना करू शकतो. आणि आज जर तुम्ही गेला तर खरं नानांचं स्मारक गाणगापूरसारख्या ठिकाणी काय बघायचं असेल तर आपण त्या साधना भवन आपण तिथे प्रत्यक्ष आहे. आणि आज गाणगापूरला औदुंबराखाली जेव्हा हजारो लोक येतात, वेगवेगळ्या ज्ञातीचे लोक जाऊन गुरुक्षेत्राचं पारायण करतात, तेव्हा आपण लक्षात घ्या की 80च्या पूर्वी ब्राह्मण मंडळीसुद्धा थांबायला भ्यायची. आज तिथे कशी एक वेगळी आहे.
म्हणून ते जे नानांचं कार्य होतं, म्हणून नानांचं 84मध्ये सगळ्या गावच्या पुजाऱ्यांनी एकमताने ठरवून पुन्हा यतिपूजन केलं की अहो हे खरोखर अवघड असं आगळेवेगळं कार्य महाराजांनी केलेलं आहे. असं हे नानाबांचं खूप वेगळं असं चरित्राचा भाग आहे. हा जसा आपण तिथे बघितला की त्या भागात आहे, तर शिष्यांचे अनुभव हे तर अशा मंडळीचे येत असतात. पण 70च्या आधीची जी काही नानांना कोणी म्हटलं की महाराज आपलं चरित्र लिहायचं का, नाना सांगायचं नाही, महाराजांचं चरित्र आहे त्याचं वाचन करा, मोठी संत मंडळी त्यांचं वाचन करा, आमच्यासारखी आम्ही तर महाराजांचं कार्य करतो, चरित्र वगैरे नाही. पण जेव्हा एका ग्रस्तांना दृष्टांत झाला की नाही यांचं चरित्र लिहित, त्यांनी प्रत्यक्ष नानांचा असा परिचय नसताना त्यांनी गजानन महाराजांचं चरित्र लिहायचं असं जेव्हा प्रार्थना केली, गजानन महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला की माझंही त्यांचं चरित्र लिही. म्हणून जेव्हा त्या गृहस्थांनी नानांना न विचारता 2 अध्याय लिहिले, पहिला अध्याय लिहून काढला आणि नाना दाखवला आणि सांगितलं की मला असा आदेश झाला आहे, प्रेरणा झाली, महाराज नाही म्हणू नका, तेव्हा ते नानांचं मार्तंड महिमा चरित्र प्रकाशित झालं. आणि आज आपल्याला आश्चर्य वाटेल की गेल्या 50 वर्षामध्ये या हिंदी आणि मराठी मार्तंड महिमा या ग्रंथाची प्रत्यक्ष गजानन महाराजांच्या पोथीसारखी नित्य पारायण करणारे, अगदी मुखोद्गत अशी असणारी सुद्धा हजारो असे लोक आहेत त्या या ग्रंथाचं पारायण करतात. हजारो पारायणं त्यांनी केलेली आहेत. अशी नानांची पोथी आहे आणि या पोथीच्या अनेक लोकांना अनुभव आलेले असे अनेकांनी मासिकात वगैरे लेख दिलेले आहेत. पण हे आगळं वेगळं नानांचं एक चरित्राचा भाग आहे मार्तंड महिमाचा. पण हा जसा नानाबांचा चरित्राचा भाग आहे तसा आगळा एक वेगळा पक्ष आहे. हा मात्र सगळ्यांना लक्षणीय वाटेल का, कारण 1967मध्ये नानांचं पुन्हा पहिलं यतिपूजन झालं, 70मध्ये 75 झाली आणि 75मध्ये जेव्हा अंक नानांचा दीपलक्ष्मी प्रकाशित झाला तेव्हा खऱ्या अर्थाने चरित्रामुळे लोकांना कळलं की अरे हे असे संत सत्पुरुष आहेत ज्यांचा महाराष्ट्रामध्ये विशेषांक निघतो, हजारो लोक वाचतात आणि नाना महाराज असे त्यांचे अनुभव आहेत. पण नाना महाराजांनी जो दत्तजयंतीचा उत्सव सुरुवात केला त्याचे वैशिष्ट्य काय आहे ते खूप लोकांना माहीत नव्हतं. पण ते मोठा उत्सव सुरू झाल्यानंतर लोकांना कळलं की कितीतरी लोकांना गुरुचरित्र हे महिलांनी वाचायचं नाही एवढंच लक्षात असतं. महिलांनी गुरुचरित्र फक्त श्रवण करावं हेच फक्त माहिती असतं. पण नाना महाराजांनी मात्र त्या काळामध्ये आपल्या परिवारातले आपले जेवढे शिष्य असतील त्यांचे कुटुंबीय, अगदी आपली सून स्वतःसुद्धा आणि आपल्या मुली आणि बाकी सगळ्या तरुण सगळ्या या महिलांना नाना महाराजांनी सांगितले की सप्तशती गुरुचरित्राचं पारायण करा. दत्तजयंतीत तुम्हाला करता येतं. आणि या सप्तशती गुरुचरित्राची 10 पारायणं केली की एक मोठं गुरुचरित्र पारायण केल्यासारखं होतं. याला प्रमाण म्हणजे गुरुमूर्ती चरित्र हा टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्र ग्रंथात असलेलं वाक्य हा प्रमाण आहे. आणि आपल्या गुरूंनी सांगितलं आहे गुरुचरित्र संक्षिप्त सप्तशती असे पारायण करा. त्याच्याकरता तुम्हाला जसं तुम्हाला सोळवळं गजानन महाराजांच्या पोथी इतपत तुम्हाला करायचं आहे, मोठ्या गुरुचरित्रासारखं तुम्हाला सोळवळं पालन करायची गरज नाही. असं म्हटल्यानंतर फक्त महिला नव्हे तर अनेक ब्राह्मणेतर मंडळी आणि अशी तरुण मुलं ज्यांना मोठं गुरुचरित्राच्या नियमांचं त्यांना खूप संकट वाटायचं, ती मंडळी तेव्हापासून पारायण करायला लागली. आणि मग एकीकडे मोठं गुरुचरित्राविषयी तर लोकांना प्रबोधन करायचं, पण या सप्तशती गुरुचरित्राचा प्रचार प्रसार करून नानांनी एक समोर ध्येय ठेवलं आणि अशा पद्धतीने महिलांनीसुद्धा सप्तशती गुरुचरित्र वाचायचं. अगदी गाणगापूरला जाऊन सुद्धा महिला आज पारायण करतात सप्तशतीचं, इंदोरला दत्तजयंतीत करतात, फॉरेनमध्ये करतात, इतर ब्राह्मणेतर मंडळी सप्तशतीचं पारायण करतात. मुख्य म्हणजे त्यांना अनुभवसुद्धा येतात. 10 पारायण झाले की एक मोठं गुरुचरित्रासारखा आपल्याला लाभ होतो असा अनुभव लोकांचा आहे. हे नानांचं एक मोठं कार्य आहे. आणि दुसरं मोठं कार्य म्हणजे नानांनी स्वतः त्यांच्यासमोर इंदोरच्या एक विद्वान महिषी होत्या, त्यांना सांगितलं भगिनी, त्यामुळे महाराज माझी इच्छा आहे, मला संस्कृत उत्तम येतं, मी शिकले माझ्या आईवडिलांपासून,
पण भागवताकरता मला कोणी शिकवणारा नाही आहे, मला मार्गदर्शन आहे. नाना महाराज म्हणे तुम्ही भागवत वाचा आणि त्याच्यावर बोला. आमच्याकडे येणारी जी मंडळी आहे ती मंडळी महिला वगैरे भागवत श्रवण करतील, मी स्वतः भागवत श्रवण करीन. जर तुम्हाला काही अडलं तर मी तुम्हाला सांगेन. कारण नाना पंडित होते आणि त्या बाईंनी, बहिणाताई गोखले वगैरे असं त्यांचं नाव, त्यांनी जेव्हा नानांसमोर पहिल्यांदा त्या महिलेने भागवत सुरुवात केली तेव्हा नानांनी स्वतः चातुर्मास्यात त्यांचं ते भागवत ऐकलं. मग त्याच्यानंतर एक परंपरा नाना महाराज संस्थांना सुरुवात झाली की भागवतावरती दरवर्षी कुठल्या न कुठल्या महिलेने अशा पद्धतीने भागवत वाचन करायचं, श्रवण करायचं. नाना महाराज असेपर्यंत ते भागवत श्रवण करायचे. इतकंच नव्हे तर गोदावरी माताजींच्या कन्यांना बोलवून नानांनी इंदोरला त्या कन्यांना पौरोहित्य सांगून त्यांच्याकडून पौरोहित्य करून महिलांकडून यज्ञसुद्धा विष्णुयाग करून घेतला. तर त्या काळामध्ये प्रत्यक्ष तेंबे स्वामी महाराजांचा अनुगृहीत असणारा एखादा संत, पण तो इतक्या सुधारकी पद्धतीने महिलांकडून यज्ञही करू शकतो, त्यांना सप्तशती गुरुचरित्र वाचायला प्रोत्साहन देतो, भागवत प्रवचन करायला प्रोत्साहन देतो, असं आगळं वेगळं नानांचं जे स्वरूप आहे हे सगळं जेव्हा ज्या लोकांनी बघितलं असेल प्रत्यक्ष नाना, त्यांना असं कळेल की वयाच्या 75पासून वयाच्या 98 वर्षापर्यंत नानांनी किती आगळे वेगळे हे कार्य केलेलं आहे. आणि असे हे जे नाना महाराज आहे यांचे शिष्य आहे, त्या शिष्य त्यांचे भक्त आहे, त्यांनी आज त्यांच्याच पद्धतीने पुढे हे जे कार्य चालवलेलं आहे ते आज आपल्याला नाना महाराज गेल्यानंतर बरोबर 25 वर्षांनी सुद्धा त्रिपदी परिवार, अखिल भारतीय त्रिपदी परिवार या स्वरूपात आपल्याला निश्चित दिसून येईल. तर अखिल भारतीय त्रिपदी परिवार जर कोणी म्हटलं तर संक्षिप्त म्हणजे 8 राज्यात 350 शाखा त्रिपदी परिवार प्रार्थना करणाऱ्यांचा एक समूह, ज्याच्या पाश्चात्य देशातील लोक जे त्रिपदी करतात, मार्तंड महिमाचे पारायण करतात, सप्तशती गुरुचरित्राचे पारायण करतात आणि नाना महाराजांविषयी, तेंबे स्वामी महाराजांविषयी श्रद्धा ठेवतात आणि दत्तप्रभूंची कुठे कुठे भक्ती ठेवतात. आणि नाना महाराजांना एक विशेष आवडणारं किंवा विशेष म्हणजे काय तर कुठल्याही ज्ञातीचा संत असो, मग तो अगदी इतर जातीचा असेना, पण त्या सगळ्यांना एकत्रितपणे बघण्याची त्यांची दृष्टी. त्यांनी त्या संतामध्ये हे वारकरी संप्रदायाचे, हे अमुक संप्रदायाचे असं कधी केलं नाही. म्हणून आज जर का आपण महाराष्ट्रात गेला तर धोंडा महाराज देगलूरकर किंवा त्या काळातले आणखीन जे महाराज समकालीन होते, बरीचशी मोठी नानांची मंडळी आहे, तेही सगळे नानांना बरोबर मानायचे. दत्त महाराज कवीश्वर वगैरे यांच्यासारखी सुद्धा मंडळी होती, वैदिक मंडळी मानांची. आणि नाथ संप्रदायाचे उत्तरेकडले सुद्धा जे लोक होते, सत्यमित्रांजी वगैरे यांच्यासारखी जी मंडळी होती, हिंदी लोक, तेही नानांना तितकेच आदरभाव द्यायचे, मानायचे. असं नानांचं एक आगळंवेगळं स्वरूप होतं. आणि नाना महाराज म्हटलं तर वारकरी संप्रदायाचं अभंग, गवळणी, भारुडापर्यंतही मुखोद्गत असं म्हणायचे. आणि वेळप्रसंगी कबीरदासांची, तुलसीदासांची, नाथांची अशी निर्गुणी पदसुद्धा मुखोद्गत असं रात्रभर भजन म्हणतात म्हणायचं. हे एक आणखीन एक वैशिष्ट्य. एकीकडे याज्ञिकी, एकीकडे ज्योतिषी, एकीकडे नाही म्हटलं तरी योगाचार्यसुद्धा तितकेच. आणि त्याच्याही पलीकडे संस्कृत साहित्य, याच्याविषयी सुद्धा म्हणजे सहज विषय निघाला तर रघुवंशाचे सर्ग सहज मुखोद्गत असल्यासारखे बोलून दाखवायचे. म्हणून विशिष्ट त्यांच्या काळातले साहित्यिकसुद्धा, संस्कृत पंडित त्यांना मान द्यायचे, डॉक्टर वर्णेकरांसारखी व्यक्ती त्यांना मान द्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये एखाद्याने जर सोमयाग करायचा असेल तर तो सोमयाग करताना नेमकं काय शास्त्र पाहिजे, काय त्यातला शास्त्रार्थ कसा करायचा, त्यात काय अव्हॉइड करायला पाहिजे, आजच्या काळात कसं शक्य आहे, हे प्रत्यक्ष नानांनी त्यांचे एक शिष्य कृष्णशास्त्री बापट नागपूरचे यांना नानांनी दाखवलं. 80मध्ये त्यांनी अग्निहोत्र घेतलं तेव्हा सोमयाग करवला. आणि आपण जे ग्रंथात वाचतो की पूर्वी तर काही विशेष गोष्ट असेल तर याज्ञिक आणि वैदिक लोक शास्त्रार्थ करायचे, ग्रंथाची उद्धरणं द्यायचे. असा शास्त्रार्थ नाना महाराज, काशीचे विद्वान ब्राह्मण, गोकर्णचे ब्राह्मण आणि दक्षिणेकडले ब्राह्मण यांचा शास्त्रार्थ स्वतः नागपूरला मी बघितला आहे नाना महाराजांच्या बरोबर.
आणि नाना महाराजांनी या सगळ्यांबरोबर शास्त्रार्थ करून दोन गोष्टी त्यांना पटवून दिल्या की या सध्याच्या काळामध्ये जो सोमयाग केला जातो या सोमयागामध्ये पशुहिंसा पुरोडाश वगैरे न करता जी एक विशिष्ट पिष्ट पशु म्हणजे विशिष्ट धान्य वगैरे असतं त्याचा कणकेचा किंवा जे असेल ते करायचं आणि काही गोष्टी या वर्ज्य न करता औषधी म्हणून त्याचा निघंटूप्रमाणे निरुक्ताप्रमाणे जो अर्थ होतो तो काढून त्याचं हवन करायचं हे नाने त्या विद्वानांना पटवून दिलं. त्यांच्याबरोबर शतपथ ब्राह्मणा ग्रंथाचे दाखले देऊन स्वतः नानांनी समोर बसून यज्ञ बघितला. त्या बापटशास्त्रींनी अग्निहोत्र घेतलं आणि ते नानांचे शिष्य होते. त्यानंतर त्या बापटशास्त्रींनी नाना महाराजांनी त्यांना दाखवून दिलं. त्या पद्धतीने अनेक सोमयाग केले. असं हे आगळं वेगळं असं नाना महाराजांचं चरित्र आहे. त्या नाना महाराजांनी 1896मध्ये तराणा इथे जन्म घेतला. इंदूर इथे सगळीजण हयात गेली. गाणगापूर येथे एखाद्याची चिरंतन प्रतिमा जशी आपण म्हणावी अशा पद्धतीने साधना भवन भक्तांसाठी निर्माण केलं आणि एक इतिहास तयार केला. एक असा गृहस्थाश्रमी व्यक्ती ज्याचं दोनदा येते पूजा. आणि नागपूरला शिवाजीनगरला चैतन्यपीठ इथे 16 एप्रिल 1993 वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी देह सोडला. पण आज नाना महाराजांच्या भक्तांमध्ये आणि त्यांच्या परिचितांमध्ये त्या स्थानाला लोक चैतन्यपीठ असं म्हणतात. कारण नाना महाराज गेल्यानंतर सुद्धा अनेक लोकांना त्या ठिकाणी विशिष्ट अनुभूती आली. म्हणून कुणीतरी त्या काळामध्ये जी नानानं उपमा जणू काही दिलेली चैतन्यानंद सरस्वती असं चैतन्यपीठ म्हणून नाना महाराज चैतन्य स्वरूपात आजही त्यांच्या भक्तांमध्ये राहतात, अनुभव देतात. आणि म्हणून त्यांच्या हजारो शिष्यांची त्यांच्याविषयी तशीच भक्ती आणि भावना अजून आहे. आज नाना महाराजांना देहत्याग करून 25 वर्ष झालेली आहेत आणि पुढल्या वर्षी त्यांची 125वी जन्मशताब्दी असणार आहे. तेव्हा अशा आगळ्या वेगळ्या नाना महाराजांचं चरित्राचं दर्शन त्यांच्या निमित्ताने काहीतरी चिंतन करण्याचं आज आपल्या सर्वांसमोर मला नाना महाराजांच्याच कृपेने एक भाग्य लाभलं. त्यानिमित्ताने सगळ्या आयोजकांना आपण जी मंडळी आहात त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार.